गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवपादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो ग्रंथ आनंद या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। आरती तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ती वाचायची काही गरज नाही आहे असं मी धरून चालते। आरती हा जो प्रकार आहे वाङ्मयाचा प्रकार म्हणूया, तर हा देवाच्या स्तुतीसाठी असतो, अगदी खरं आहे। पण नेहमी स्तुतीमध्ये जे असतं ते आरतीत असतं असं नाही। आरतीचा अर्थ दोन पद्धतीने करण्यात येतो। एक म्हणजे आरती, आर्तता, जे आर्ततेने म्हटलं जातं तर ती आरती आहे। आणखीन म्हणजे भगवंताच्याकडे जे मागायचं आहे ते अत्यंत मनापासून अत्यंत आर्ततेने असं भगवंताच्याकडे मागायचं म्हणूया, स्तुती करूया म्हणूया। कारण केवळ मागण्यासाठीच भगवंताच्याकडे आपण जातो असं नाही, त्याची महती त्याला ऐकवतो आपण थोडक्यात, आणखी त्याला प्रसन्न करण्यासाठी जातो। प्रसन्न कशासाठी? तर त्यांनी आपलं स्वरूप मला द्यावं, माझं स्वरूप काय आहे ते मी ओळखावं, ह्यासाठी ती आर्तता आहे। मी दुःखी आहे, मला सुखरूप व्हायचं आहे, आणखीन मग ते तुझ्या हातात आहे, तू तसा आहेस, तू मला तसं करून घे, यासाठी ती आरती आर्ततेने म्हटली जाते। दुसरा जो अर्थ आहे आरती, रती म्हणजे प्रेम, जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत ती आरती म्हणायची, म्हणजे थोडक्यात प्रेमाने म्हणायचे। प्रेम नसलं तर आरती हा केवळ एक उपचार होतो जो आपण नेहमी करत असतो, की गणपतीची पूजा झाली की टाळ काढायचे, पेटी तबला कुठे कुठे तसंही असतं, सगळ्याच्या सह जोर जोरात बडवायचं, अक्षरशः शब्द ऐकू येत नाहीत इतक्या जोरात त्या तालवाद्यांचा आवाज असतो, आणि सगळेजण माझा आवाज कसा ऐकू येईल जास्त अशा सुरात गात असतात म्हणूया, म्हणत असतात म्हणूया। पण एक सुरात एक तालात छान मनापासून अशी आरती क्वचित ऐकायला मिळते। कोकणात आपल्याला माहिती असेल की गणपती उत्सव आणखीन होळी हे दोन सण फार मोठे आहेत, म्हणजे याच्यातनं अगदी मुंबई काय आणखीन बाहेरनं सुद्धा कितीतरी लोक तेवढ्या सणापुरतं येतात। कसं येतात सांगतं, किती त्या गणपतीची ओढ असते। माझी मुलगी मुंबईला होती, आणखीन ती गणपतीच्याच काळात सुट्टी कॉलेजला होती, यायला निघाली, रात्री बसमध्ये बसली। त्या काळात साध्या आपल्या लाल पड्या होत्या 3x2 अशा, बसली सुखी मुलगी, तिला झोप लागली। आता सकाळ झाली, आली असेल रत्नागिरी, डोळे उघडले तर पनवेलला होती बस। म्हणजे काय ट्रॅफिक जॅमने किती हे असेल, गर्दी कशी असते गणपतीत यायची ते सांगते मी। कोकणात गणपतीचं इतकं त्या उत्सवाचं प्रेम आहे कोकणातल्या लोकांना, की सगळे रस्ते पॅक असतात, सगळ्या बसेस, सगळ्या ट्रेन, सगळं पॅक असतं। त्या काळात ट्रेन नव्हती, बसच होती। लोक कसेही करून कितीही कष्ट सोसून येतात, इतकं गणपतीचं प्रेम आहे। पण ते उत्सवाचं प्रेम असतं, हे जे प्रेम आहे हे सगळं उत्सवाचं आहे। हे गणपती आमच्याकडे मोठा, सगळीकडे सजावटीची चढाओढ,
गणपतीच्या आरतीचा तो अर्थ नाहीये. समर्थांनी जो हे केलेला आहे, कशासाठी लिहिलेला आहे, समर्थांनी त्याची स्तुती केलेली आहे ह्या आरतीत पूर्णपणे. आणि त्याच्यात सगुण आणखी निर्गुण हे दोन्ही आलेलं आहे. संतांच्याकडे सगुण आणि निर्गुण असा भेद नाहीये. आपल्याला माहिती आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐको गोविंदू रे. किंवा फार छान जी मला आवडते ती सगुणाची सेज निर्गुणाची बाज, अशा पद्धतीने आहे. जर का आपल्याला छान झोप लागायला हवी असली तर बाज पण पाहिजे, आणखीन त्याच्यावरती गादी पण पाहिजे. सगुणाची गादी सुखदायक आहे. निर्गुणाची सेज म्हणजे पूर्वीची बाज जी असायची, पाहिली का कोणी कधी? कारण ती बाज म्हणजे सुंभानी विणलेली, लाकडाच्या चौकटीत त्याला सुंभानी विणलेली असायची. त्याच्यात ढेकून बिकून सुखात राहायचे असले तर घरात. पण त्यांची ती फेवरेट जागा होती, हेही खरं आहे. आणि टोचायची सुंभ, शेवटी तो टोचायचा, त्याच्यावरती गादी घातली की सुखात झोप लागायची. निर्गुण जे आहे ते असं टोचणारं निर्गुण येते. तिथे ओलावा नाहीये. सगळ्या जो सुखकारक आहे ते सगुण आहे. संत त्यामुळे सगुणाला झुकतं माप देतात नेहमी. निर्गुण नि सगुण एकच आहे. निर्गुण रूप व्हायचं, पण आनंदासाठी सगुणाकडे जातात. निर्गुणात आनंदाचा भोग नाहीये, सगुणात आनंदाचा भोग आहे. आपण वेगळे राहून म्हणजे देव देऊळ परिवारू की जे करून डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा म्हणून माऊली विचारतात की भक्तीच्यासाठी पत्करलेलं द्वैत आहे ते. आपल्याला हे माहिती असेल, वेरूळचं लेणं. एकाच दगडातून देव, देऊळ, परिवार सगळं एका दगडात नाही. तसंच मी, भगवंत सगळे एकच होत, सगळं जग तसंच आहे. तसं का नाही भक्ती करायची वेगळं होऊन? स्वामी स्वरूपानंदांचं जी मागणी काल आपण यांच्याकडे आम्ही आलो तेव्हा ती चाललेली होती. त्याच्यात आहे की देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देवदेवेशा प्रार्थना ही तुला आता. म्हणून स्वामी स्वरूपानंदाने ती प्रार्थना केलेली आहे. कालच ते ऐकलं त्यामुळे मला परत ती आठवली की देव आणि भक्त असे द्वैत पण अद्वयत्व न खंडिता. संतांची ही मागणी आहे. आणखीन ह्या आरतीत आपल्याला तेच मिळत आहे. समर्थ काय म्हणतात की सुख करता. गणपती कसा आहेस तू, म्हणजे गणपतीला, देवाला तूच खूप वेळा म्हणतात. जवळीक आहे तू मध्ये, जे तुम्ही मध्ये नाहीये. सुख करता आहेस, दुःख हरता आहेस. वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी नाहीये, वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. स्वल्पविराम कुठे टाकतो, विरामचिन्ह कुठे टाकतो, याला खूप महत्व असतं सगळीच. आता मी कधी कधी याच्यावरती टाईप करते, काय म्हणतात तुम्ही त्याला, AI का काय माहित नाही, पण बोललं की ते टाईप होतं. टाईप करते, त्याच्यात विरामची ही काही चिन्हच नसतं. ते सगळं तपासायला लागतं, नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. तसं इथे आपण करतो, पण ते त्या छंदासाठी केला जातो. त्याच्या मागचा आपण अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणायची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, असं आहे ते. की वार्ता विघ्नाची नुरवी कशी नाही ती. तो काय सगळी विघ्न दूर करतो का? तिथे उभा राहून द्वारपालासारखा जी येतील दारातनं ती सगळी विघ्न आपला दूर करतोय, तसा नाही तो करत. वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे विघ्नाचा विघ्नता तो घालवतो, विघ्नपणा घालवतो. घटना घडायची तशीच घडते, पण त्याला आपण विघ्नाचं स्वरूप म्हणत नाही. त्याच्यासाठी आता सुख करता म्हटलेलं आहे. सुख करता म्हणजे सुख देणारा, निर्माण करणारा असा अर्थ होतो का?
तोच सुखरूप आहे. तो सुखरूप आहे म्हणजे आनंद रूप आहे. म्हणजे त्याच्या स्वरूपात आनंदाशिवाय दुसरं काही नाही. सच्चित आनंद आपण म्हणतो. सतचा आपल्याला कायमचा अनुभव असतो. सत म्हणजे काय? अस्तित्व. कशावरही अवलंबून नसलेलं जे अस्तित्व नावाचं तत्व आहे त्याला सत म्हणतात. आहेपणा. दुसऱ्या शब्दात पेला आहे, तांब्या आहे, ग्रंथ आहे, माईक आहे, मी आहे, कोच आहे, पृथ्वी आहे, अंतरिक्ष आहे, सगळीकडे आहे, नाही आहे. प्रत्येक गोष्टीला आपण आहे लावतो. हा जो आहेपणा आहे, जे कशावरही अवलंबून नाहीये, पण जो सगळीकडे आपण लावतो त्याला सत म्हणतात. आणखीन हे जे सत आहे ते आपल्याला सगळ्यांना जाणवत असतं सतत. आपल्याला चित पण जाणवतं. ज्ञान आपल्याला होतं तर तऱ्हेने आपल्याला ज्ञान होत असतं. मला कळलं नाही हे पण आपल्याला ज्ञान होतं. ज्ञानच आहे ते. मला काही कळलं नाही. आनंदाची जाणीव मात्र जास्त सूक्ष्म आहे. सच्चित आनंद रूप आपण म्हणतो. आनंद आपल्याला नेहमी होत नाही. कधी दुःख होतं, कधी आनंद होतं. ह्याला कारण आनंद हे एक प्रकारे त्याचं सगळ्यात सूक्ष्म रूप आहे म्हणूया. खरं तो प्रकट तेवढा होत नाही पटकन. कारण आपलं स्वरूप झाकोळलेलं असतं. कशाने? अज्ञानाने. आपल्याला स्वरूपाचं ज्ञान नसतं. मी कोण आहे ह्याचं ज्ञान नसतं. त्यामुळे आपलं आनंद रूप पूर्णपणे झाकलेलं असतं. सत आहे म्हणून ज्ञान होतं. ज्ञान होतं म्हणून आनंद आहे. ह्या पद्धतीने त्याचा विचार केला जातो. आणि हा जो आनंद आहे, आनंदाची मूर्ती आहे तो. आपण आनंद मूर्तिमा वगैरे एक एक संतांचीही नावं ऐकतो, वाचतो. आनंद मूर्ती म्हणजे काय? तिथे दुसरा दुःखाचा याचा स्पर्शच नाहीये त्याला. आपल्याला अशी स्थिती असेल का असा प्रश्न पडतो. एवढं जगात दुःख आहे. सुबत्ता खूप असेल पण काही ना काहीतरी कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला हवं असं वाटत असतं. काही आता नको, कायमची मी सुखीच राहणार आहे असं कोणालाही वाटत नाही. काहीही असलं तरी असं टिकेल का? पुढे काय होईल? मुलाबाळांचं काय होईल? आपल्याला ह्या काळज्या असतात. काही ना काहीतरी काळजी असते. मुलांची असते, प्रकृतीची असते. मनातल्या काळज्या जात नाहीत आपल्या. त्याच्याशिवायचं जे जीवन असतं ते सुखरूप. सुखरूपता तिथे आहे की त्या कशालाही दुःखाचा दर्जा राहत नाही. सगळं जग जर का आनंद रूप आहे, मी पण आनंद रूप आहे. तो सुख करता आहे. तो सुख करता म्हणजे वेगळं सुख देत नाही. तो तर आपलं स्वरूपातलं जे सुख आहे ते तो त्याच्या उपासनेने ते सुख प्रकट होतं. मी सुखरूप आहेच, मी आनंदरूप आहेच, फक्त ते मला कळत नाही. ते कळवून द्यायचं काम त्याच्या कृपेने होतं. म्हणून तो सुख करताय. आणि जर का मी केवळ सुखच आहे, मी फक्त सुख हेच माझं स्वरूप आहे, आनंद हे स्वरूप आहे. सुख आणि आनंद तत्वज्ञान दृष्ट्या थोडा फरक केला जातो की जे कशावरती तरी अवलंबून आहे त्याला सुख म्हणतात. आणि कशावरही अवलंबून नसलेलं निरपेक्ष त्याचं ते असं जे तत्व आहे त्याला आनंद म्हणतात. तसंच चित ज्ञेय ज्ञाता वगैरे वरती अवलंबून नसलेलं केवळ ज्ञानरूप, केवळ ज्ञान नावाचं तत्व आहे ते. आणि त्या तत्वामुळे आपल्याला सगळं कळत असतं. हे सच्चिद आनंदाचं आपल्याला इथे पूर्ण अर्थन पूर्ण हे घेणं शक्य नाही आहे. पण साधारणपणे तुम्हाला सगळ्यांना अभ्यास केलेले आहात, माहिती आहे तुम्हाला. तर हा आनंद जे आहे, आनंद नावाचं तत्व आहे, तर तो आनंद रूप आहे. आणखीन आपण पण तसेच आहोत, आपल्याला ते कळत नाही. त्याच्या कृपेने आपल्याला ते ज्ञान होऊ शकतं. म्हणून तो सुख करताय. आणि असं सुख असल्यानंतर दुःख मागमूस राहील कसा काय? ते आगंतुक आहे. बाहेरनं कुठनं तरी आपण त्याला मानलेलं आहे. वास्तविक दुःखाला कुठेही जागा नाही. तुकाराम महाराज जसं म्हणतात की दुःख ओखदासी न भेटे. औषधापुरतं सुद्धा दुःख आमच्याजवळ नाही. मी म्हणताय कोण? तुकाराम महाराज.
ज्यांचं जीवन आपण म्हणतो की अत्यंत दुःखी होतं, पण ते स्वतः आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणतात. म्हणजे जग म्हणजे आनंदाचा डोह आहे, आणखीन प्रत्येक घटना त्यातली आनंदाचा तरंग आहे. इतकं आनंद रूप होतं जर का आपण आपलं स्वरूप समजलो, ते ज्ञान जर का आपल्याला स्थिर झालं, आपल्यात एकदाहून पुरत नाही, ते स्थिरावायला लागतं. तसं जर का झालं तर सुख करता आहे त्याचं ब्रीज सार्थक होईल. ते आपल्या हातात असतं. तो आपल्याला मार्ग दाखवतो हे नक्की आहे, पण त्याप्रमाणे चालणं त्या मार्गावरनं हे आपल्या हातात असतं. आणि जर का आपण तसं केलं तर आपल्याला पण ती सुखरूप स्थिती प्राप्त होते. दुःख हरता तो होतो, दुःखाचा मागमूस पुरत नाही. आणि मग विघ्नाची वार्ता उरेल कुठं? एक घटना घडलेली आहे, प्रारब्धानुसार ईश्वराच्या नियोजनानुसार काहीतरी घटना घडते, ती घटना म्हणून पाहिली जाते. त्याचं अनुकूल प्रतिकूल सुख दुःख हे सगळं भाव तो नाहीसा होतो. जे काही येईल येऊन द्या, जे काय जाईल जाऊन द्या. जीव म्हणून मी जन्माला आलेली आहे. जीव म्हणून गेल्या अनेक जन्मात मी अनेक उद्योग केलेले आहेत, चांगले वाईट सगळ्या तऱ्हेचे. पाप पुण्य समसमान झाल्यामुळे मला आज मानवाचा जन्म प्राप्त झालाय. म्हणजे दोन्ही माझ्या नशिबात असणारच आहेत. कधी सुख दिसेल त्याला कारण असं असतं की सुखाचा मोठा हा असतो, काय म्हणूया कॉन्क्रीट अगदी ठोकळा असतो, आणि दुःखाचं कुठे बारीक 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 वाळू असते, वजन सारखं असतं. त्यामुळे तो माणूस सुखी दिसतो, बारीक बारीक ह्याच्यातनं दुःख भोगतो. तो कळत नाही आपल्याला, त्याला त्याचं कळतं. त्याला तो दुःख म्हणेल असं नाही. दुःखाचे अनेक प्रकार आहेत. मानसिक असतात जास्त, शारीरिकच असतात असं नाही, पण रोग वगैरे असतात, सगळं आहे. मी एका ठिकाणी गेले होते, छान अगदी महालासारखा बंगला, सगळं छान होतं, बिझनेस होता मोठा. आम्हाला जेवायला बोलवलं होतं, पक्वान्न वगैरे सगळं भरपूर ताट भरलेलं, काल जसं होतं ना तशाच पद्धतीने सगळं ताटं भरलेलीच असतात कुठेही गेलं की. त्यांच्या समोर एक बॉल, त्याच्यात काहीतरी भात होता का काय होतं मला माहिती नाही, पण अशाच तऱ्हेचा फक्त तेवढा एक पदार्थ, आणखीन तेवढा. ते म्हणाले मला पथ्य आहे, मला ह्याच्याशिवाय दुसरं काही खाता येत नाही. म्हणजे घरात एवढं सगळं आहे, पण त्यांना त्याचा उपभोग घेता येत नाही. अशा पद्धतीने आपलं पाप आणखीन पुण्य हे काम करत असतं. बारीक बारीक कुठेतरी काहीतरी दुःख असतात, त्यांनी ते भरून निघतात. कोणी कोणी खूप दुःखी दिसतं. छोटे छोटे सुख असतात, ती मिळतात त्यांना, एकूण ते भरून निघणार आहे. मग त्यांच्याकडे दुःख आणखीन सुख म्हणून का बघायचं? आपण त्याला अनुकूल म्हणतो म्हणून आपल्याला ते सुख वाटतं. पण जेव्हा आपलं स्वरूप कळतं की माझा आणि ह्याचा काही संबंधच नाहीये, मी पूर्णपणे आनंदरूप सुखरूप असं सच्चित आनंदरूप तत्व आहे, मी ते ब्रह्म आहे. आणि हे सगळं जगजगापरी चालले, ते ईश्वर सूत्रे बांधिले. माझा त्याच्याशी काय संबंध आहे? ज्या घटना घडायच्या त्या घडू देत. समर्थ म्हणतात, आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका, तुटली मना तिला आशंका जन्ममृत्याची. तिथे काही शिल्लकच उरत नाही. त्यामुळे घटना होणाऱ्या घटनांसारख्या पाहायच्या, त्याच्याकडे अनुकूल प्रतिकूल ह्या दृष्टीने पाहायचं नाही. हे आपल्यासाठी साधन आहे. जे अशा संतांचं स्थिती असते ते आपल्यासाठी साधन आहे, म्हणून आपल्याला ते सांगितलं जातं. मग वार्ता विघ्नाची उरेलच कशी? घटना आले घडून दे. तिथे विघ्न म्हणून नाहीच आहे, अनुकूल नाही प्रतिकूल नाही, त्याला उदासीन म्हणतात. आणखीन काल उदासीनचा अर्थ सांगितलेला आहे प्रमोददादांनी. तर तसं उदासीन म्हणजे दुःखी नाही, उदासीन म्हणजे शांत न्यूट्रल आनंदरूप असं राहणं होतं. म्हणून वार्ता विघ्नाची उरतच नाही. आणि त्याची कृपा जी आहे, त्याचं जे प्रेम आहे ते सगळ्यांवरती अखंड आहे.
तुकाराम महाराज असं म्हणतात की मेघवृष्टी परी करू उपदेश. पुढे साहे ओझे त्याचं त्याची देऊ आहे, पण त्यांचा उपदेश, त्यांची कृपा ही मेघवृष्टीप्रमाणे असते, सगळ्यांवरती असते. आपल्याला वाटतं की ह्याच्यावरती जास्त कृपा, याच्यावरती जास्त प्रेम आहे आमच्या सद्गुरूंचं. तसं काहीही नसतं. सगळ्यांच्यावरती त्यांची कृपा सारखी असते, पण आपण किती घेतो त्यातलं ह्याच्यावरती अवलंबून असतं. प्रसिद्ध गोष्ट आहे रामकृष्ण परमहंसांची, माहिती असेल सगळ्यांना, की त्यांच्या शिष्यांना कोणाकोणाला वाटत होतं त्यांचे विवेकानंद वगैरेंच्यावरती, त्यांचे जे अंतरंग शिष्य होते त्यांच्यावरती जास्त प्रेम आहे. त्यांच्या लक्षात आलं रामकृष्ण परमहंसांच्या की अशी कुजबूज आहे, काही हरकत नाही, बघूया म्हणाले. सगळ्यांना समोर बसवलं, सगळ्यांना एकसारखा शक्तिपाताचा हा दिला, शक्तिपात केला म्हणूया. आणखीन त्या लोकांना पेलला नाही. त्याच्यामुळे कोणी वेड्यासारखे वागायला लागले, कोणी हसायला लागले, रडायला लागले, उड्या मारायला लागले, म्हणजे वेगवेगळ्या रिॲक्शन आल्या. कोणी शांत बसले. म्हणजे ज्याला जेवढं पेले तेवढंच त्याला द्यायला हवं ना. बरं, कृपा तर आहेच, ही ह्या शक्तिपात झाला. म्हणजे जे त्यांना वाटत होतं की त्यांना जास्त देत आहेत म्हणून त्यांचं तेवढं पेलण्याची शक्ती होती, आपली नाही असं म्हणू. पण कृपा म्हणून जी असते, त्यांची कृपादृष्टी म्हणूया, ह्याचं कल्याण व्हावं ही जी इच्छा आहे ती सगळ्यांच्या बाबतीत सारखी असते, ती बरसत असते. आपण भांडी ठेवली बाहेर, परातीत जास्त पाणी साठेल, कळशी जर का असली एवढ्याशा तोंडाची ती घेणारच नाहीये. बरं, परात जर का फुटकी असली काय उपयोग आहे? आपल्या झोळ्यात अशा फाटक्या असतात. कृपा बरसत असते, पण आपल्या अंतःकरणात ती टिकत नाही. त्यांचा उपदेश असतो तो टिकत नाही, आपण तो स्वतःला लावून घेत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्यावरती त्याचा परिणाम होत नाही. पाण्यात न जाऊन धबधब्याच्या खाली उभे राहून सुद्धा आपण कोरडे ते कोरडे असतो, रेनकोट घालून बसतो होते, तर त्याच्यामुळे काहीही उपयोग होत नाही त्याचा. तसं न करता जर का आपलं रिसेप्टिव्हिटी वाढली तर ती कृपा आपल्याला अनुभवायला येते. मग त्यासाठी काय आहे? चित्त शुद्ध करणं एकच तिथे आहे. त्याच्यासाठी कर्म आहे. हे जे मार्ग आहेत सगळे, कर्म मार्ग, उपासना मार्ग, योग मार्ग वगैरे, ते सगळे चित्तशुद्धीसाठी आणखीन शांतीसाठी उपयोगी आहेत. आणि तसं जेव्हा आपण करतो तर त्यावेळे तरीच होईचे ज्ञाना अधिकार पात्र म्हणून माऊली म्हणतात. तेव्हा आणि मग ज्ञानात एव तू कैवल्यम, शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, उपनिषदात आहे की कैवल्य प्राप्ती ज्ञानानेच होते, पण ज्ञान होण्यासाठी आधी हे सगळे मार्ग अवलंबावे लागतात. निष्काम कर्म, निष्काम उपासना म्हणून त्याची महती आहे. त्याच्यावरती जो भर दिला जातो तो त्यासाठी दिला जातो की ते करून चित्त शुद्ध झालं तर वेळ लागतच नाही. मग भक्ती, प्रेम एका नाण्याच्या दोन बाजू आहेत सगळ्या. ज्ञान तिथे आहेच. मीराबाई म्हणा, केवळ प्रेमाने आणखीन भक्तीने त्यांच्या पर्यंत ज्ञान आलं ना, त्यांना अनुग्रह मिळाला, ज्ञान आलं, हे असं त्याची कृपा जी आहे ती प्रेम पुरवते. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की ध्रुव वगैरे हे जे सगळे होऊन गेले, त्यांनी भगवंताकडे काय मागितलं? गोंदवलेकर महाराज काय म्हणायचे? भगवंत प्रसन्न झाला तर त्याच्याकडे काय माग? तुझं प्रेम दे. भगवंत प्रेम देतो त्याचं आपल्याला. म्हणजे आपल्या चित्तात तेवढी शुद्धी जर का आली तर त्याच्याबद्दलचं प्रेम आपलं वाढत्या प्रमाणात असतं. आणखीन जोपर्यंत हे प्रेम नाही तोपर्यंत अंतःकरणात तो ओलावा येत नाही. तो भगवंताच्यापर्यंत आपण प्रवाह असतो, प्रवाह वाहतो की नाही, तसा तो भगवंतापर्यंत वाहून भगवंताच्या आकाराचा व्हायला लागतो. एक उदाहरण दिलं जातं, ते ज्ञानाच्या बद्दल पण आहे, आणखीन ह्याच्याबद्दल पण आहे की धरणात पाणी असतं, आपल्याला त्याचा गावात उपयोग होतो का? नाही. मग कालवा काढतात,
त्यांनी पाणी गावापर्यंत आणलं जातं, तिथनं नळातनं आपल्यापर्यंत पोचतं. किंवा बाग असली त्या कालव्यातनं पाणी आळ्यापर्यंत जातं, मग ते त्या आळ्याच्या आकाराचं होतं. आपण पाणी भांड्यात घेतो, भांड्याच्या आकाराचं होतं. त्या आळ्याच्या आकाराचं होतं, पण पाणी कुठनं आलंय? साठ्यातनं, त्या मोठ्या याच्यातूनच आलेलं आहे. तिथपर्यंत आल्यानंतर ते जसं आळं असेल, जसं भांडं असेल, एक्झॅक्टली तसं होतं. तसं आपल्या अंतःकरणातलं प्रेम जेव्हा आपण त्या भगवंताचा विचार करतो तेव्हा त्या भगवंताच्या आकाराचं होतं. त्या ज्ञानाच्या, त्या वृत्तीच्या, जे काय असेल ते त्या आकाराचं होतं. आपली बुद्धी जी आहे, ज्ञान होण्याच्या बाबतीत पण तेच आहे. सोहम म्हणताना किंवा कुठचाही विचार करताना, आता मी हे भांडं बघितलं, माझ्या डोळ्यातून माझी वृत्ती तिथपर्यंत पोचली, त्याच्या आकाराची झाली, आणि मग मला ज्ञान होतं. प्रेम तिथपर्यंत पोचतं, तदाकार होतं. आणखीन अंतःकरणात त्या भगवंताचा ठसा उमटत जातो. जितकं जास्त वेळा आपण तो विचार करू तितका तो ठसा पक्का होत जातो. पेन्सिल घ्या, रेख मारा, त्याच रेघेवरती दुसरी मारा, तिसरी मारा, ती खोडाला जास्तीत जास्ती जड जाते. तो ठसा पक्का होत जातो. आपण असे जे ठसे उमटवून घेतो हे विषयांचे घेतो. विषयातनं सुख आहे, कुठच्या तरी आवडत्या, अमुक मला हवं, तमुक हवं, हे आपण ठसे बनवतो. आणि त्याचं रूपांतर पक्क्या ठशात होतं, म्हणजे वासनात होतं, म्हणजे इच्छा, ज्या बुद्धीवरती आपण पुढल्या जन्मात देखील कॅरी फॉरवर्ड करत असतो. मग त्याची फळं. त्यामुळे सगळ्याचं मूळ जे आहे ते हा विचार आहे. मग आता पुढे जे म्हटलेलं आहे त्या तिथे येता येते त्याचं सगुण रूपाची सुरुवात केलेली आहे वर्णनाची. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची. तो कसा आहे? आपल्याला त्याचं गजमुख वगैरे आपण म्हणतो, डोळे बारीक, ज्ञानाचं ऑब्झर्वेशनचं आपण असं बघून करतो नाही, ते प्रतीक आहे त्याचं ज्ञानाचं. त्याची मूर्ती अत्यंत सुंदर म्हटली. आता लंबोदर आहे, पण तरी पण त्याचं सौंदर्य जे आहे ते आतलं सौंदर्य आहे सगळं. आपल्या सौंदर्याच्या व्याख्येत तो बसत नसेल एखाद वेळेस त्याचं हे रूप, पण त्याचं जे आतलं सौंदर्य आहे त्यामुळे त्याच्यावरती आपलं प्रेम असतं. आपल्याला तो आवडतो ते त्याच्या आतल्या सौंदर्यामुळे. माणसात पण पहा, काही काही माणसं आपल्या दृष्टीने दिसायला तेवढी चांगली नसतात, पण आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटतात की नाही, छान वाटतं हा माणसाकडे बघितल्यावर, त्याच्या सहवासात, कारण ते आतलं असतं, ते बाहेर आपल्याला दिसतं. कोणी कोणी खूप छान असतात पण नको वाटतात, याला कारण आतलं सौंदर्य कमी. अहंकार असला तर माणूस नको वाटतो का? तिथं आतलं सौंदर्य कमी पडतं. हे जे विकार आहेत, द्वेष, अहंकार, सगळे देहतादात्म्यामुळे येतात. मी कोणीतरी आहे, मला मानलं पाहिजे, ह्याच्यातनं सगळं हे वाढत जातात. ते मुळात आपल्याला काढायचे असतात. परमार्थात जर का आपल्याला सुखरूप व्हायचं असलं तर ह्या सगळ्या अडचणी आहेत, आणखीन त्या काढायला लागतात. गणपती तसा नाही, अत्यंत सुंदर आहे. त्याच्या सर्वांगावरती शेंदुराची उटी आहे. शेंदूर रंग काय आहे? वैराग्याचा जो इंडिकेट करतो असा शेंदुराचा रंग आहे. वैराग्य संपन्न पूर्ण, काय नाहीये त्याच्याजवळ, सगळं आहे. वृद्धी सिद्धी त्याच्याजवळ आहेत, पण तरी देखील तो पूर्णपणे वैराग्य संपन्न आहे. सगळ्या गोष्टी असाव्यात, पण आत्म त्या पकडून ठेवलेल्या नसाव्यात. त्यांच्याबद्दल ह्या मला हव्यातच असं अट्रॅक्शन नसावं. असलं नसलं काही फरक पडत नाही. जे समोर येईल चालतं. मी माझ्या सद्गुरूंची एक हे सांगते गोष्ट. ते एके ठिकाणी खेड्यात प्रवचनाला गेले होते. आणखीन तिथे एका माणसाची फार इच्छा होती की त्यांनी जेवायला यावं.
साधा अगदी शेतकरी झोपडीत राहणारा, बेताची परिस्थिती. ते म्हणाले येतो. ही कथा मला त्यांचे मित्र सटाले गुरुजी म्हणून होते, त्यांनी सांगितली. ते त्यांच्याबरोबर होते त्यावेळेस. 2 जण जेवायला गेले. स्वागत केलं त्याच्या पद्धतीने, घोंगडी वगैरे घालून बसायला हवं. समोर पत्रावळी, ताटं नाहीतच त्यांच्याकडे. भात वाढला, भातावरती लाल तिखट टाकलं. सुरू करा. लाल तिखट पावडर, मीठ आणि लाल तिखट. डॉक्टर काका व्यवस्थित जेवले आणि सटाले गुरुजी म्हणत होते मला घास गिळवत नव्हता आणि साहेब म्हणे सगळं नेहमीप्रमाणे जेवत होते. म्हणजे लक्ष कुठे होतं? भावाकडे. आपण देवाला काय अर्पण करतो याच्यापेक्षा पत्रम पुष्पम फलम तोयम जे आहे ते कशासाठी सांगितलंय, तर ते प्रत्यक्ष उदाहरण त्यांनी सांगितलं. म्हणून वैराग्य जे आहे, ओटी शेंदुराची जे म्हटलंय, भगवंताला आपण काय देऊ याच्यावरती नाहीये, काय मागे त्याच्या भाव आहे, तिथे महत्व आहे सगळं. तर भावाची कारण येर सर्व निकारण. बरोबर आहे. संतांनी आपल्याला सांगितलं, आपण म्हणतो पण त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याच्या मागचा अर्थ काय आहे. तर जे काय भगवंताला आपण देऊ ते पूर्णपणे प्रेमाने, भावाने असं द्यावं. त्याला कशाचीही गरज नाहीये. तो पूर्ण त्याच्याजवळ सगळं आहे, आणखीन असून नसल्यासारखं आहे, कारण तो पूर्ण वैराग्य संपन्न आहे. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची, अस्सल मोत्यांची आहे, कल्चर नाही. छान मोत्यांची अत्यंत तेजस्वी अशी माळ आहे गळ्यात. ते एक अलंकार पण आहे. आणि दुसरा कंठामध्ये शब्द आहेत. आपण शब्दरूपी रत्न म्हणतो, शब्दाचं मोती म्हणतो. ज्ञान गणपती देत असतो. गणेश विद्येची देवता आहे. तर त्यामुळे ती जी मोत्यांची माळ आहे ती दोन्ही अर्थाने आहे. सगुण आणखीन त्यात तो जो ज्ञान देत असतो, शब्दरत्न जी आहेत त्याची, ते जे मोतिक आपल्यावरती उधळतो, आपण किती घेतो माहीत नाही, पण ती तो वाटत असतो. उपनिषद रूपानी आहे, सगळ्या बाजूनी आहे. आता समर्थांनी जे गणपतीचं वर्णन केलेलं आहे दासबोधात, तर ते वर्णन सगुणाचं आहे. वंदने जे आहे स्तवनाच्या दशकात गणेश स्तवन म्हणून आहे, ते पूर्णपणे सगुणाचं वर्णन आहे, तिथे निर्गुणाचं नाही. ज्ञानदेवांनी जे केलेले, सगळ्या संतांनी गणपतीला वंदन केलेलं आहे. गणेश शारदाचैव सद्गुरु सज्जनस्तथा. दासबोधाच्या आधी आपण म्हणतो आराध्य दैवतम गुह्यम सर्व मे रघुनंदन, शेवटी रघुनंदन, कारण तो समर्थांचे सद्गुरू होते, आराध्य दैवत होते, त्यांना नमस्कार केला. पण गणेशाला वंदन नेहमी पहिल्यांदा करायला लागतं. अगदी शिवशंकरांना सुद्धा गणेशाची पूजा करायला लागली होती त्रिपुरासुराच्या वधाच्या आधी. तोपर्यंत त्यांना तो वध करता येत नव्हता गणेशाची कृपा झाल्याशिवाय. कारण गणेश हे ब्रह्म आहे. म्हणजे प्रत्येक देव जो आहे तर तो ब्रह्मरूपच आहे. त्वमेव के प्रत्यक्षम तत्वमसी वगैरे म्हटलेलं आहे ना अथर्वशीर्षात. अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे. अथर्व वेदातलं एक उपनिषद हे गणेश उपनिषद आहे. आपल्याला आपण अथर्वशीर्ष म्हणतो पण ते उपनिषद आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ते म्हणताना सगळी शुचिता पाळून म्हणायची आवश्यकता आहे. अथर्वशीर्ष उपनिषदाचं वेदाचं पठण. मी परत डॉक्टर काकांचेच हे सांगते की रत्नागिरीला एक मुलगा आला एकदा. तो काकांना म्हणाला की मी तुम्हाला ऋचा वेदातल्या काही म्हणून दाखवतो. म्हणाले. तोपर्यंत मी चहा आणायला गेले होते. त्यांनी सुरुवात करायच्या आधी मी आले तो त्याची सुरुवात झालेली होती.
मी चहा आणला, बघितलं, काका डोळे मिटून हात जोडून ऐकत होते. तो चहा समोर करायची पण माझी नव्हती, परत घेऊन गेले. म्हणजे हे बाकी काही तो जो वेदांचे शब्द आहेत तर ते ईश्वराचे शब्द आहेत. त्यांच्या मंत्रांना फार वजन आहे म्हणूया, व्हायब्रेशन म्हणूया, काहीही म्हणूया, पण त्याचा आदर करायचा असतो. म्हणून अथर्वशीर्ष वगैरे हे जे आहेत तर ते पूर्ण आदराने म्हणावेत. उपनिषद आहे ते. म्हणून कंठी झळके माळ मुक्ता फळांची आहे त्याची. आपण जयदेव जयदेव पुढे म्हणतो. मंगलमूर्ती आहे, मांगल्याची मूर्ती आहे. मांगल्य म्हणजे पवित्रता, आणि पवित्रता म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मरूपता. मांगल्य, सौंदर्य, मांगल्य, पावित्र्य हे सगळे एका ह्याचे शब्द आहेत. म्हणून गणपती जो आहे तो मंगलमूर्ती आहे पूर्णपणे. आणि मग त्याच्या दर्शन मात्रे मनःकामनापूर्ती. त्याला पाहिलं की माझ्या सगळ्या कामना पूर्ण होतात. आता ते सगुण रूप पाहून पूर्ण होतात का? किती वेळा आपण त्या गणपतीचं दर्शन घेतलंय, रोज पूजेच्या वेळी घेतो, किती वेळा कामना पूर्ण झाल्या. समर्थ खोटं कसं काय सांगतील? त्यांनी काही त्यांची ही आरती आपण म्हणावी म्हणून थापा मारलेल्या नाहीयेत. त्याचा अर्थ काय आहे? दर्शन मात्रे मनःकामनापूर्ती. म्हणजे त्याचं जेव्हा खरं दर्शन होतं, त्याच्या स्वरूपाचं जेव्हा खरं दर्शन होतं, म्हणजे ब्रह्मप्राप्ती होते, म्हणजे मी ब्रह्म आहे हा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्यावेळे मनःकामनापूर्ती म्हणजे कोणीतरी आणून देत नाही, मला हवा येते, तर मनातल्या कामनांना पूर्णविराम मिळतो. सगळ्या ज्या कामना आहेत त्या इच्छाच सगळ्या नाहीशा होतात. जे अल्टिमेट सुख आहे, अल्टिमेट आनंद आहे, तो मला प्राप्त झालाय. आणखीन बारीक सारी ह्याची गरज काय आहे? गरजच नाही उरलेली. जे सगळं आहे ते मला मिळालेलं आहे. सगळ्या कामना संपल्या, बस समाधान, आनंद. समाधानचा अर्थच तो आहे, सम्यक आधा, म्हणजे पूर्णपणे चित्त त्याच्या ठिकाणी राहणं. समाधानाचा हा अर्थ आहे. आपण वेगळा करतो, पण खरा समाधानाचा अर्थ असा आहे. आणि हे समाधान पूर्णपणे होतं. म्हणून दर्शन मात्रे मनःकामनापूर्ती. आपण जय जयकार करतो. जय जयकार कोणाचा करतो? जे श्रेष्ठ आहेत त्यांचा जय जयकार करतो. तसा त्या गणपतीचा जय जयकार केलाय. ते नंतर जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनःकामनापूर्ती. मग पुढे परत सगुणाचं वर्णन आहे की रत्न खचित फरा तुझं गौरी कुमरा. सगळे हे त्याच्या सौंदर्याचं, त्याच्या अलंकारांचं, त्याच्या बाह्य स्वरूपाचं हे सगळं वर्णन आहे. जिथे सौंदर्य असतं, जिथे असं असतं, तिथे आपलं मन आकृष्ट होतं. आपण त्याच्याकडे बघावं, त्याची मूर्ती हृदयात साठवावी, ह्या दृष्टीने हे सगळे देव जे आहेत ते अतिशय सुंदर आहेत. त्याच्या हातात देखील जर का पाहिलं तर अनेक आयुध आहेत. आयुध असुरांचा नाश करण्यासाठी आहेत. हे असुर आपल्या चित्तातले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर वगैरे हे जे सगळे आहेत हे असुर आहेत खरे. असुचा अर्थ सांगितला होता काल, मला वाटतं की असुषु रमेतै ते असुरा. असु म्हणजे देह. जे देह आणखीन देहाच्या सुखात रमलेले असतात ते असुर. त्यांच्या नाशासाठी त्याच्या हातात ही आयुध आहेत. सगळी अनेक आयुध आहेत. चंदनाची उटी आहे, कुंकुम, केशर. केशर परत तसंच आहे. कुंकू आपण पवित्र मानतो. चंदनाचा सुगंध सगळीकडे पसरतो. तसा गुणांचा सुगंध असतो, सद्गुणांचा सुगंध असतो. तुकाराम महाराजांचं आहे, दुर्गनाची गंधी विष्ठेची या परी. काही माणसं असतात की खरोखरी दुर्गंध येतो. आजाराने येणारा वेगळा, आणखीन आतल्या दुर्वासनांच्या मुळे वगैरे येणारा वेगळा. संतांना तो येतो. ऍक्च्युअली वास असतो, येतो,
तसं नाहीये ह्याची चंदनाचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. चंदन आपल्याला माहितीये स्वतः झिजतं, आणखीन सुगंध देतं. तसं ह्याला आपल्याकडनं काही नको असतं, तो आपल्यावरती कृपाच देत असतो. चंदनाचा त्याचा तो सुगंध आहे. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, मस्तकावरती हिरा जो आहे तो प्रकाशित असतो असं म्हणतात, प्रकाश देतो म्हणतात. पूर्वी रत्नांच्या ज्योती वगैरे आपण गाण्यातनं देखील ऐकलेलं आहे, किंवा रत्नदीप. ती मी एकदा बघितलं होतं, कुठे कोणाला तरी हिरामाला चौकशी करायला सांगितली होती आमच्या इथे. मी गेले होते, ते लागू ब्रदर्सचं दुकान आहे, त्यांच्याकडे हिरे मोती वगैरे त्यांचे प्रसिद्ध असतात. गेले तिथे, किती कॅरेटचा हवाय म्हटलं, मला 3 कॅरेटचा त्यांनी सांगितलाय. त्यांनी हिरा तो दाखवला, मोठा, चांगला मोठा होता, आणखीन खरोखरी असा प्रकाशित होता तो. आपल्याला छोटे हिरे वगैरे पाहिलेले असतात, ते देखील चमकतात, पण मोठा हिरा त्याचा चमक वेगळीच होती काही. तेव्हा माझा विश्वास बसला की असू शकेल रत्नदीप म्हणून प्रकार. तोपर्यंत ती सगळी कविकल्पना वाटत होती, प्रत्यक्ष पाहिल्यानंतर वाटलं की असू शकेल बाबा. तर रत्न हिरे जडित मुकुट म्हटल्यानंतर मला आठवला तो प्रकाश आठवला, ज्ञानप्रकाश. त्याच्या मस्तकावरती ते संपूर्ण हिरे जडवलेला मुकुट आहे, त्याचा ज्ञानप्रकाश सगळीकडे फाकलेला असतो, प्रकाश येतो. पायात घागऱ्या आहेत, चरणी घागरिया, ऋणझुणती नुपुरे. तो नृत्य करणारा आहे ना, सगळ्या देवांच्या चरणात आहेत, पण ह्याचं नृत्य पाहता देव तटस्थ होती म्हणून दासबोधात आहे त्याच्या वर्णना. इतकं सुंदर नृत्य करतो म्हणून. नृत्य आनंदाचं प्रतीक आहे, प्रकारे. कधी माणूस नाचतो, दुःखाने नाचतो का आनंदाने नाचतो? आनंदानेच नाचतो. त्याचं नृत्य जे आहे ते आतल्या आनंदाचा त्याचा तो आविष्कार आहे, आनंद रूपतेचा आहे. म्हणून ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. पुढे लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. लंबोदर आहे, तंदुल तनू वगैरे आपण म्हणतो, एक एक शब्द वापरतो. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, त्यांना कोणीतरी विचारलं होतं की एवढं कमी खाता पण स्थूलता कशी काय? त्यांनी उत्तर दिलं होतं की अपराध पोटात जातात, संत पोटात घालतात अपराध, त्यामुळे त्यांचं पोट मोठं असतं, हे त्यांनी उत्तर दिलं होतं. गणपती काय करतो? आपले कितीही अपराध झाले तरी पोटात घालतो, आपला भाव बघतो. मग जर का आपला भाव बदलला, नाहीतर मग वाल्मिकी कसा झाला असता जर का ईश्वर असे अपराध क्षमा करत नसता. भाव बदलला, स्वभाव बदलला, पण खरोखरी पश्चाताप झाला. सगळे अपराध पोटात घालतो तो. पश्चातापचा अर्थ, पश्चात म्हणजे होऊन गेल्याच्या नंतर वाईट वाटणं, आणखीन पुन्हा तसं न करणं, हे मुख्य आहे. वाईट वाटतं पण परत माणूस करतो. पश्चातापात परत करणार नाही, परत हातनं तसा अपराध होणार नाही, हा निश्चय पण आहे. त्याला पश्चाताप म्हणतात, पश्चात होणारा ताप. क्षमा मागायची, परत तो बडेत मागायची. काय अर्थ उरला त्या क्षमा मागण्याला? तसं नाहीये. तर पश्चातापात अपराध घडला, वाईट वाटलं, चुकलं, पूर्ण पटलं आणि पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली. वाल्मिकीने तसं केलं होतं. पूर्णपणे देवाच्या ठिकाणी ते एकरूप झाले होते, तन्मय झाले होते, चित्त तिथेच लावलं होतं. म्हणून ते पहिले आद्य कवी झाले ना, उगाच नाही झाले, त्यांची तपश्चर्याच तशी होती. आणि म्हणून ऍक्च्युअली ते मुळात चांगले होते. मुळात
एका पवित्र कुळात जन्माला आलेले होते, वेदविद्या संपन्न होते, पण एका स्त्रीच्या नादी लागले, आणखीन अधप्पात होत गेला. करता करता वाटमाऱ्या करायला लागले, आणखीन अगदी म्हणजे मासे वगैरे सुद्धा पकडणं इथपर्यंत सगळं त्यांनी केले गोष्टी. म्हणून ते वाल्या कोळी झाले, वाटमारे झाले. तशीच त्या अजामळाची पण कथा आहे. मूळचा सज्जन चांगला, पण बिघडला, आणि नंतर आपण केवळ मृत्यूच्या समयी यमदूतांना परतवून लावलं एवढं बघतो, पण पुढला जी कथा आहे भागवतात, भागवत ज्यांनी वाचलं असेल त्यांना माहिती असेल की त्यांनी ते ऐकलं सगळं. नारायणाचं नाम उच्चारल्यावर नारायणाचे दूत आले आणि त्यांनी यमदूतांना पळवून लावलं. किती महती आहे नारायणाच्या नामाची. त्यांनी आपला सगळा मार्ग बदलला आणि नारायणाचं नामस्मरण करायला लागला, आणि मग तो अंती मुक्त झाला. ही पुढली कथा आपण विचारात घेत नाही केवळ, कारण थोडासा अर्थवाद म्हणतात याला, थोडी जास्त स्तुती करणं त्याच्या महतीची नारायणाच्या नावाच्या. पण ऍक्च्युअली पुराणात अशी पूर्ण कथा दिलेली आहे. गणपती जो आहे तो असे अपराध सगळ्यांचे पोटात घालतो. जर का आपल्याला खरा पश्चाताप झाला तर मागील सर्व वावो, ज्ञानेश्वरीत आहे ना, कोणी भलतेन भावे चित्त मज आतू येते हो आवे, आले तरी आघवे मागील वावो, अशी ओवी आहे ज्ञानेश्वरीत माऊलींची पण, म्हणजे भगवंतांचं आहे की कुठच्याही भावाने चित्त माझ्यामध्ये येऊन दे, म्हणजे फक्त माझा विचार करून दे, माझ्या प्रेमात रंगून दे. तसे आले की मागचं त्यांचं जे काय केलं असेल वाव पूर्णपणे नाहीसं होईल, त्यांना मी पवित्र करेन, हे भगवंताचं आश्वासन आहे. तर तसा हा लंबोदर झालेला आहे. पितांबर आहे, त्या पितांबराला दोरी कुठची आहे तर फणीवर सर्पाची आहे. सर्प जो आहे तो विषयांचं प्रतीक आहे. आता विषयांचे सर्प गळ्यात अडकवलेले आहेत, कमरेला बांधलायत, काय आहे, त्याच्या ताब्यात विषय आहेत, तो विषयांच्या ताब्यात नाही. त्याच्या अंगाखांद्यावरती शंकर काय, गणपती काय, अंगाखांद्यावरती सर्प खेळतात. म्हणजे विषय येतात जातात ते त्यांना खेळण्यासारखे आहेत, गंमत बघत असतात. कौतुकतूप आहे संचिताचे म्हणून म्हटलेलं आहे, संतांचंच आहे कोणी, एकनाथ महाराजांनी. कौतुकतूप आहे म्हणजे काय, विषयांचं कौतुक सगळं चाललेलं आहे, येऊन देत, काय गंमत आहे. दुःख आलं तरी गंमत आहे. तुकाराम महाराजांची कथा आहे, कोणीतरी पाणी ओतलं, गाढवावरती बसवून हे काढलं, तिंड काढली. त्यांनी पत्नीला बोलवलं, मुद्दाम घरावरनं नेलं, फजिती व्हावी जास्त म्हणून, बायकोने पाहिल्यावर जास्त फजिती ना म्हणून घरावरनं नेली. त्यांनी उलट हाक मारली की अगं बघ, लग्नात नाही ना वरात निघाली. कौतुकतूप आहे संचिताचे, कसं चाललाय, अलिप्तपणे बघतायत, खेळ बघतायत. खेळायचा प्रपंच मानावा म्हणून ह्याच्या बोधात म्हटलेलं आहे. खेळायचा प्रपंच म्हणजे काय, अलिप्तपणे पाहायचा. जसा भातुकलीचा खेळ खेळताना रंगून खेळतात आणि एका क्षणात मोडून टाकतात. काका त्यांच्या नातीचं उदाहरण तू ऐकलं असलं कधी तर, की छोटी होती, बाहुल्यांची बराच वेळ खेळली, नंतर सगळ्यांना आडवं केलं आणि निघाली. त्यांनी विचारलं की काय ग, काय झालं, नाही सगळ्या मेल्या. आनंदाने निघून गेली. खेळायचा प्रपंच मानावा. तिथे जसं रंगून खेळत होती, आणखी नंतर सोडून दिलं पूर्णपणे, तसा प्रपंच सगळा जो आता येणार तर येईना, काय अर्थ तो आहे, समर्थ म्हणतात तो. म्हणून
विषय जे आहेत तर ते विषय तो त्यांचा झाला नारायण. कसा नारायण होतो? सगळीकडे नारायणच बघतात ते, म्हणून त्यांचा तो नारायण होतो. व पुढे असंच सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. सोंड जी आहे तर ती सरळ आहे, विवेक, सरळ सोंड, नित्यानित्य विवेक, सगळीकडे तत्व बघणं आणि जे अनात्म आहे, जे नाशिवंत आहे ते बाजूला टाक, हा विवेक आहे. आणि तो त्यांच्या ठिकाणी परिपूर्ण आहे, तो आपण अंगीकारायचा आहे. वक्रतुंड त्रिनयना, चेहरा वाकडा गणपतीचा आहे अखेर, तर तसा आहे. आणि 3 डोळे आहेत, ज्ञानाचा डोळा आहे. तो जो डोळा आहे, आपल्याला माहिती आहे शंकर आणखीन गणपती दोघंही त्रिनयन आहेत. भालचंद्र हे दोघांनाही नाव आहे. तो ज्ञानाचा डोळा आहे. आणखीन तो त्यांचा कायमचा असतोच. दास रामाचा वाटप आहे सदना, स्वतःची मुद्रा आहे रामदासांची. दास रामाचा, मी रामदास आहे, मी तुझी वाट बघतोय. कुठलं सदन? त्याचं सदन घ्या, माझं सदन घ्या, कुठचंही घ्या सदन. हा देह हे सदनच आहे. हे सदन या सदनात राहतं, हे सदन पृथ्वीच्या सदनात राहतं, विश्वाच्या सदनात राहतं. डॉक्टर काकांचं जीवाची 5 घरं म्हणून एक लेख आहे, त्याच्यात ही कल्पना खूप छान मांडलेली आहे. आणि शेवटचं घर जे आहे ते निरंजनी आम्ही बांधी आले घर, ब्रह्मरूपता, ते घर शेवटचं. मग कुठच्या सदनात वाट बघतोय? समर्थ ब्रह्मरूप झालेले आहेत आणि तरी पण त्या सगुणाची तिथे प्रेमाने उपासना करतायत. संकटी पावावे असं म्हटलेलं आहे. संकष्टी पावावे असा ऍक्च्युअली शब्द आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे, त्याच्यात फरक काही नाही. मग अशी संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. सुरवर श्रेष्ठ देव ते देखील ज्याला वंदन करतात, त्यांनी माझं संकटातनं रक्षण करावं, कठीण याच्यात धाव घालून यावं, अशी ही प्रार्थना केलेली आहे. सगुण निर्गुण दोन्ही आहे म्हटलेलं. तर अशा ह्यांनी समर्थांनी गणपतीची ही प्रार्थना केलेली आहे. अशा आरत्या आता त्यांनी अनेक देवतांच्या केल्या. म्हणजे मग ते काय एकदा ते करत होते का? अजिबात नाही. प्रत्येक देव त्याचं स्वरूप काय आहे? रामरूपच आहेत. सगळे ब्रह्मरूपच आहेत. शंकराचार्यांनी किती स्तोत्र रचली आहेत, सगळ्या देवतांची स्तोत्र रचली आहेत, नद्यांची स्तोत्र रचली आहेत. आपल्याकडे सगळं देवता रूप पाहण्याची पद्धत आहे. आपण समुद्राला नमस्कार करतो, गंगा वगैरे सगळ्या नद्यांना आपण पवित्र मानतो, त्यांना नमस्कार करतो. पृथ्वीवरती पाय ठेवण्याच्या आधी तिला नमस्कार करतो. म्हणजे तसं पाहिलं तर आपल्याला पहिल्यापासून सगळीकडे तो भगवंत पाहायची शिकवण आहे. आपण त्या भावाने जर का ते करत गेलो तर आपोआप आपलं साधन होत जातं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला काही ना काही पद्धतीने भगवंताची आठवण सोय केलेली आहे. आपण विसरून जातो हे, पण आपली तशी सोय करून ठेवलेली आहे. जेवताना म्हणा, मध्ये पूजा आली, पूजेसाठी सगळं साहित्य जमवणं आलं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या भगवंताशी अनुसंधान राहावं, कनेक्टेड राहावं त्याच्याशी, हल्लीच्या भाषेत, याच्यासाठी आहेत. आणखीन त्याच्या मागचं तत्व जाणून जर का आपण अनुसंधान ठेवलं तर चित्त शुद्ध होत जातं, शांत होत जातं. हळूहळू आपण तद्रुपता यायला पात्र व्हायला लागतो. इथे थांबते, वेळ नाही द्या. सगळ्यांना ते मिळू अशी प्रार्थना करूया आपण.